विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता असा लॉ घेणार आहे मी, लक्षात घ्या, की तो न्यूमेरिकल साठी अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर सीईटी साठी त्याच्यावर भरपूर पीवायक्यूज आहेत, लक्षात घ्या. टॉपिकचं नाव आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आता सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, ही जर मी स्ट्रिंग आहे आणि तिला मी यामध्ये प्लग केलं, तर स्टेशनरी वेव्ह तयार होते. बरोबर आहे? मग स्ट्रिंगची जी लेंथ आहे दॅट इक्वल्स टू लॅम्बडा बाय 2. आता हे लॅम्बडा बाय 2 कसं घेतलं सांगतो तुम्हाला. व्यवस्थित लक्ष द्या. क्रेस्ट आणि ट्रफ झालं की नाही वेव्हलेंथ लॅम्बडा. पण असं जर मी स्टेशनरी वेव्ह तयार करतोय, तर ह्याला मी लूप म्हणणार आहे. एवढी लेंथ लॅम्बडा होती रे, म्हणजे आहे एक लूप आहे. 2 लूप घेतल्यावर लॅम्बडा येतोय ना, मग एक लूप म्हणजे लॅम्बडा बाय 2 येणार. मग आता मला सांगा बघू मग. मग या लॅम्बडाची व्हॅल्यू आली का? ट्वाइस एल. चला, फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय असतो रे? व्ही अपॉन लॅम्बडा. कारण व्ही इक्वल्स टू एन लॅम्बडा ना. मग आता सांगतो. लॅम्बडाची व्हॅल्यू पुट करा 2L आणि व्ही चा फॉर्म्युला असतो टी बाय एम. मतलब टी म्हणजे टेन्शन आणि एम म्हणजे लिनियर डेन्सिटी. हे डिटेलमध्ये हवंय तुम्हाला. मग आय बटनवर क्लिक करा. तुम्हाला व्हिडिओज मिळतील. त्यात तुम्हाला याच्यावरती थिअरी आणि न्यूमेरिकल सगळं असणार आहे. बरं, एवढंही करायचं नाहीये. तर सुपरपोजिशन ऑफ वेव्ह, व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग, न्यूमेरिकल, सह्याद्री ट्युटोरियल्स असं व्हॉइस सर्च करा YouTubeवर, तरीही तुम्हाला व्हिडिओ मिळेल, लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय, की ह्याच्यात मला 3 लॉ कव्हर करायचे आहेत. सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. फॉर्म्युला काय तयार केला आपण? 1 बाय ट्वाइस एल. तर एल स्मॉल काढतोय. अंडर रूट टी बाय एम. पहिला आहे लॉ ऑफ लेंथ. जर टी आणि एम कॉन्स्टंट असेल तर, म्हणजे टेन्शन आणि लिनियर डेन्सिटी इज कॉन्स्टंट, देन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. ओके. बघा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. पण केव्हा? टेन्शन आणि मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट असेल तर. हे दोघं कॉन्स्टंट असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. तिसरा लॉ काय? लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. जर लेंथ आणि टेन्शन कॉन्स्टंट असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ. सांगू का, सीईटी साठी 4-4, 5-5 ओळीचे न्यूमेरिकल असतात. याच्यावरती वाचून ठरवावं लागतं कोण कॉन्स्टंट आहे. सेम वायर असेल तर डेन्सिटी कॉन्स्टंट. आणि पण डेन्सिटी कुठे आहे सांगतो. एम म्हणजे लिनियर डेन्सिटी म्हणजे नक्की काय रे? मास पर युनिट लेंथ. मास म्हणजे कोण रे बाळांनो? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. हे डेन्सिटी आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय? सिलेंडर आहे ना, पाय आर स्क्वेअर एच. पाय आर स्क्वेअर एच. पण मी एल लिहिलं कारण वायरची लेंथच आपण हाईट कन्सिडर करतोय ना. इंटू डेन्सिटी अपॉन एल. एल ला एल काय होणार? कॅन्सल. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळाला मला 1 बाय ट्वाइस एल अंडर रूट टी अपॉन एम. आणि एम ची व्हॅल्यू लिहिणार मी पाय आर स्क्वेअर डेन्सिटी. आता वायर सेम आहे, डेन्सिटी कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट. सेम टेन्शन इज अप्लाइड, तर टी कॉन्स्टंट. पण वायरच्या मटेरियल सेम आहे, पण रेडियस वेगळी आहे, थिकनेस वेगळी आहे. मग एन प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ आर स्क्वेअर म्हणजेच आर येईल, लक्षात घ्या. पण हे घाईत मला सांगायचं नाहीये, लक्षात घ्या. बिलकुल सांगायचं नाहीये. पण मी तुम्हाला सांगू का, याच्यावर हे 3 लॉ तर तुमचे पटकन झालेत ना. प्लीज व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग सह्याद्री ट्युटोरियल्स हे सर्च करा. ओके. आय बटनवर पुन्हा मी व्हिडिओ प्रोव्हाइड करतोय, लक्षात घ्या. 2 वेळा प्रोव्हाइड केलेला आहे. ते तुम्ही फॉलो करा. वेळ द्या. अर्धा तास, 1 तास या 3 लॉला तुम्ही वेळ द्या. ह्याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, तुम्ही बीट आणि सह्याद्री ट्युटोरियल्स असं सर्च करा. सोनोमीटर सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. 3, 4, 5 वर्ष जुने व्हिडिओ मिळवते. करा. ते सॉल्व्ह करा. बीट वरचे प्रश्न आहेत ते लॉ मध्ये आता मी घेऊ शकत नाही इथं, पण मी घेतलेलं आहे अगोदर. ओके. मग हे करा. मला गॅरंटी हवंय. मला कॉमेंट मध्ये सांगा, सर आम्ही करून दाखवू. आणि करायला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.